नमस्कार मैत्रिणींनो, एम एस किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत छान अशी कोलंबीची भाजी, कोलंबी कढी. हे बघा, अशी छान अशी मस्त मोठी मोठी कोलंबी आहे आपल्याकडे. आता याचीच मी छान अशी ग्रेव्ही बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हा बघा, कोलंबी बनवण्यासाठी हा मसाला मी तयार केला आहे. एक कांदा आहे मोठ्या साईजचा, 2 टमाटर आहेत, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि थोडेसे सुके खोबरे. कांदा, टमाटर, सुके खोबरे, अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे आता आपण सगळे छान असे तव्यावर परतून घेऊया. थोडेसे तेल टाकून आपण याला छान असे भाजून घेऊया. हे बघा, आपला मसाला छान असा आपण तव्यावर भाजून घ्यायचा. कोथिंबीर शक्यतो अशा कोथिंबीरीच्या दांड्यासोबतच घ्यायची, त्यामुळे आपल्या भाजीला खूप चांगली चव येते. हे बघा, छान असे आपले सगळे मसाले तेलामध्ये आपण परतून घेऊया. आणि आपली छान अशी मस्त कोलंबी ग्रेव्ही तयार होणार आहे. हे बघा, मसाले आपले कांदा, खोबरं, टमाटर, अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची छान असे तव्यावर फ्राय झाले आहेत. तुम्ही बघू शकता. जास्त नाही करपू द्यायचं याला, थोडंसं असं अर्ध भाजायचं, अर्ध असंच ठेवायचं. हे बघा, कारण की मसाला आणि आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत. आता हा मसाला मी मिक्सरला वाटून घेते. मसाले घालून घेऊया. सगळ्यात आधी आपण यामध्ये आता लसूण घालूया, थोडेसे जिरे घालूया आणि थोडेसे धने बडीशेपची पावडर. आणि आता हा आपला मसाला घालूया. हे बघा, जिरे छान फुलले आहेत. त्यातच आता आपण आपला मसाला घालून घेऊ. मसाला छान असा तेलावर आपण फ्राय करूया. हे बघा, आणि यातच आता आपण घालून घेऊया 5 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, कारण की मिरच्या टाकल्या होत्या आपण हिरव्या, आणि थोडीशी धनिया पावडर. आता हे आपण छान असे परतून घेऊया. छान असे आपले मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतून घेऊया. मसाले करपू नाही, खाली लागू नाही, यासाठी आपण नेहमी असे चलवत पाहिजे करता, त्यामुळे मसाला खाली करपत नाही. आणि यामध्येच आता आपण वाटणाचे थोडेसे मिक्सरचे भांडे फिरून यामध्येच आपण थोडेसे आता मिक्सरमध्ये थोडंसं वाटण होतं, यामध्येच पाणी घालून आता हे पाणी सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. आणि छान असे पाणी सुटेपर्यंत आपण याला एक उकळी काढून घेऊ. 5 मिनटं याला मी असेच झाकून ठेवते. घे पाणी काढून.
यातच आता आपण आपले असे छान असे कोलवे घालून घेऊ. आणि ह्याला असं आपण तेलामध्ये छान मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया. आणि जर तुम्हाला आणि यामध्ये पाणी घालायचे असेल तर तुम्हाला पाहिजे तेवढे पाणी यामध्ये घालू शकता. आता आपण याला असेच 10 मिनटं झाकून ठेवूया. हे बघा आपली छान अशी कोलंबीची ग्रेव्ही उकळली आहे. आता यातच आपण थोडासा हा गरम मसाला घालून घेऊया आणि पुन्हा वापस आपण 5 मिनटं याला झाकून ठेवूया. आणि 5 मिनिटांनी आपली भाजी छान अशी रेडी होणार आहे. हे बघा मैत्रिणी 10 मिनटं झाली आहेत आणि आता आपण बघू शकता आपली छान अशी कोलंबी ग्रेव्ही तयार आहे. आता आपण ही छान अशी यामध्ये आता कोथिंबीर घालून घेऊया थोडीशी. बघा छान अशी मस्त हॉटेल स्टाईल ग्रेव्ही तर आपली कोलंबीची तयार आहे. आता हे आपण सर्व करून घेऊ. हे बघा किती छान दिसते बघा. हे बघा छान अशा मस्त 2 गरम गरम चपात्या. तर मंडळी ही आपली ग्रेव्ही छान अशी कोलंबीची तयार आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि खूप खूप मनापासून